ज्या चेअरवर बसलेला होता ती मुख्याधिकाऱ्याची चेअर असते, कारण उपाध्यक्षाची चेअर असते, मुख्याधिकाऱ्यांची असते, किंवा जर मी विरोधी पक्षनेता किंवा गटनेता जर कोणी जाईल तर तो गटनेता त्या चेअरवर बसत असते, कारण ती चेअर त्यांना देणं भाग असते. पण अशा वेळेस अध्यक्ष मॅडमने एकदाही असं म्हटलेलं नाहीये त्यांच्या पीएला, किंवा मला म्हटलं नाही की मॅडम तुम्ही बसा. तो पीए उठला सुद्धा नाही जागेवरून. मग मला तुम्ही सांगा, अध्यक्ष मॅडमचा अपमान होते, विरोधी पक्षाचा अपमान नाहीये. आणि सभागृहात पण मी आज हेच म्हटलं, त्यांना सांगितलं की सभागृहामध्ये तुम्ही जेव्हा निषेध नोंदवता एक महिलांना पोट दाखवलं म्हणून, तर विरोधी पक्षाचा तुम्ही कितीदा अपमान करून राहिल्या सभागृहामध्ये. मग विरोधी पक्ष महिला नाही आहे का? एक महिला तुम्हाला फक्त बीजेपीची आहे म्हणून महिला आणि विरोधी पक्षाची आहे म्हणून महिला नाही, हे कितपत योग्य आहे? ही दुटप्य भूमिका आम्ही सहन करणार नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त समोर जाऊन तुम्हाला आता मी आत्ताचा विषय सांगत आहे. आज मीटिंग होती नगर परिषदची. नगर परिषदचं नगराध्यक्षाचं कॅबिन हे आज उघडं असायला पाहिजे, कारण आम्ही तिथली वॉशरूम युज करतो. हे सगळ्यांना सर्वश्रुत माहिती आहे. सगळ्यांना आम्ही नेहमी वारंवार वॉशरूमसाठी मागणी करतो, होत नाहीये, पण आम्ही मीटिंग मधून उठून येऊन अध्यक्षाच्या कॅबिन मधलं वॉशरूम युज करत असतो. आज मीटिंगच्या दिवशी यांनी बंद ठेवलं कॅबिन. मीटिंग झाल्यावर आम्ही सर्व महिला आता वॉशरूमसाठी गेलो, कारण आम्हाला इकडे यायचं होतं. आज 11 वाजतापासून जेव्हा मीटिंग चालू आहे, 4 वाजून राहिले, आम्ही वॉशरूमला गेलो नाही. माझ्या पक्षाच्या काही महिला ह्या 4थ्या मजल्यावर गेल्या, कारण यांना त्या लिफ्टवाल्यांनी सांगितलं. मलाही सांगितलं, मॅडम म्हणे 4थ्या मजल्यावर जावं लागते. मी म्हटलं का जाऊ आम्ही 4थ्या मजल्यावर? आम्ही पण नगरसेवक आहे ना, जनतेने आम्हाला पण निवडून दिलं. अध्यक्षाच्या कॅबिनचा लॉक उघडा, आम्ही तिथंच जाणार आहे. सीओला फोन केला, गटनेत्याला त्यांच्या फोन केला, गटनेत्याने अध्यक्षाने फोन उचलला नाही. सीओला फोन केला मी, सीओ साहेब हे कितपत योग्य आहे म्हटलं, आणि ग्रुपवर पण टाकलं हे कितपत योग्य आहे म्हटलं. हे महिलांचा अपमान नाही आहे का म्हटलं? जर तुम्ही महिलांसाठी वॉशरूमची व्यवस्था करू शकत नसेल तर काय नगर परिषद आहे? आणि मग मला सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये जावं लागलं वॉशरूमसाठी. तरीही वॉशरूमचं साठी दरवाजा उघडण्यात आलेला नाहीये. मग मला तुम्ही सांगा, ही कॅबिन कुणाची आहे? अध्यक्षाची कॅबिन आहे का ही? ही स्वतःची प्रॉपर्टी नाहीये ना आपली, ही जनतेची प्रॉपर्टी आहे. ही तर सर्वांसाठीच असायला पाहिजे. आणि असं कोणतं सोनं पडलेलं आहे तुमच्या ऑफिसमध्ये की आम्ही घेऊन जाणार आहे तिथून? चुकीच्या गोष्टीकडे ह्या सगळ्या गोष्टी न्यायचा प्रयत्न आहे, बाकी काही. म्हणजे आपण सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन तिथे गेलो, त्याचा